त्यांच्या वतीने निश्चितच बघत आहात. अनेक दौरे त्यांचेही आम्ही पाहिलेले आहेत. साहेबांच्या समवेत नेहमी ते उपस्थित असतात. या सगळ्या मान्यवरांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं गेलेलं आहे. आपण आलात आणि या स्पर्धेत आपली शुभ उपस्थिती दिली. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावर अशोकजी खंडू गोले गुरुजींना इकडे सन्मानित करत आहोत. विनंती असेल आयोजकांमधून गणेशजी धुमाळ आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. त्यामुळे आपण त्या गोष्टीची विचारणा न केलेली बरी. संदीप, हरकत नाही. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय अशोकजी खंडू गोले गुरुजींचाही इथे सन्मान संपन्न झालेला आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा उपस्थितांचं सहर्ष स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. या ऐकूया दीपक बिराडे सरांना. धन्यवाद. लवचिक हा लवचिक
सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. कोराळेकर चषकाचं हे ददीप्यमान 8वं पर्व. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ ग्रुप सी मधून निर्णायक या महत्त्वपूर्ण दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरडपाडा बैठक स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिडविकेट सीमा पार ब्रँडेड षटकार. होता त्याची सोबत देताना सनीनं स्वप्नवत सुरुवात या डावाची केली आहे. बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाकरता शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. गती अधिकची होती. चेंडूपासून दूर राहून खेळण्याचा प्रयत्न, तो फसलेला फलंदाज सनीचा आपण बघत आहोत. मागच्या षटकारानंतर फलंदाजाला पूर्णपणे अचंबित करण्यात आलेलं आहे. या निर्णायक चेंडूवरती डॉट बॉलची मोहर लागलेली आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. ऑन साइडला पूर करण्याचा प्रयत्न मिस्टर आमेंग. फिल्डर टीम मध्ये थोडे दूर आहे, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल. मिडविकेटच्या फिल्डर कडून बॉल मागे चाललाय बाउंड्री लाईनच्या नजदीक. फायनली बॅकअप चांगला आलं. बॉलला आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिला. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि ती चौथी धाव देखील आता मैदानामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे.
48 टू विन. 48चं टार्गेट. अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार साहिलचे या मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरतील. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्षलच्या बॅट मधून हा हर्षोल्लाहित फटका षटकार. बॅकफुटर आले. कव्हर्स मधून काढलाय. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. आणखीन एक नेत्रदीपक नयनरम्य फटका. अनस्टॉपेबल हर्षलचा तडाखा या मॅच मध्ये सध्या सुरू आहे. चौकार. आज कारणास्तव स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्याचबरोबर समालोचन आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. मात्र पुन्हा एकदा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूवरशी पुनश्च एकदा आम्ही दिलगिरी आयोजन समितीच्या वतीनं व्यक्त करत आहोत. धावसंख्या 10. 10 ऑन बोर्ड. 48चा पाठलाग करत असताना अप्रतिम सुरुवात पहिल्या षटकात आपण बघत आहोत. हर्षलची मात्र तदनंतर गोलंदाज अर्जुननं देखील पलटवार केलेला आहे. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावसंख्या स्थिर 10 धावा दाखल. 48चा पाठलाग करत असताना द्वितीय सदरात जय बजरंग असोळे संघ. स्टेप ऑन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बॉल थोडा खाली राहिला. यशांची समांतर उंची या चेंडूची होती. फ्रंट फूटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत हर्षलचा. सुरुवात त्याची आक्रमक होती. पहिला बॉल लॉंग ऑनला 7. त्यानंतर कव्हर्समध्ये 4. मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती त्याला शांत ठेवलंय त्या ठिकाणी गोलंदाज अर्जुन. धावसंख्या 10. 10 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. ऑन साइडला चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फायनली कॅच ड्रॉप. प्रयत्न सुंदर सुरू होता सागरचा. वेल एफर्ट, वेल ट्राय. मात्र झेल त्या ठिकाणी हातामध्ये सामावू शकले नाही. अगदी 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना काव कॉर्नरवरून ते लॉंग ऑन पर्यंत पोहोचले होते. मात्र सरते शेवटी त्यांचा हवा तसा कंट्रोल नव्हता, नियंत्रण नव्हतं स्वतःवरती. त्याच कारणास्तव कॅच ड्रॉप जीवदान मिळते हर्षलला. आणि या महत्त्वपूर्ण 2 धाब्याच्या सोबतीनं धावासंख्या पुढे पोहोचली. ती रनचेस करत असताना जय बजरंग असोळेची 12. बॅकफुटवर आले. चॉप केला समोर. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. हॉरिझॉन्टल ब्लेड स्ट्रोक आपण बघितला. मिळते ती 1 धाव. याचबरोबर निर्णायक पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाखल. 48चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 13 धावेची दमदार सुरुवात या मॅच मध्ये मिळाली आहे. ज्यामध्ये 6 चेंडू दिंडे 13चं योगदान आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला हर्षल आणि त्याची सोबत त्याची साथ देण्यासाठी विक्रम. दरम्यानचा कालावधीत एकनाथजी धुमाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अशोकजी गोल्हे सरांच्या शुभ हस्ते एकनाथजी धुमाल यांच्या शुभ हस्ते अशोकजी गोल्हे सरांचा शुभ सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं व्यासपीठावरती अशोकजी गोल्हे सरांची लाभलेली उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान एकनाथजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचकावरती आपण संपन्न करत आहोत. वस्त्र अलंकार त्याचबरोबर रंगबेरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देऊन आपण अशोकजी गोल्हे सरांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. 18-35 सनी गोलंदाजीसाठी. पहिला बॉल सेट बॅटन लॉफ्ट केला. व्हॉट अ शॉट. फिल्डर मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉलनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मुजरा दिलाय. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 19 आकड्यावर. प्रचंड आक्रमकता आहे हर्षलकडे. पहिल्या मॅच मध्ये देखील ते आम्ही पाहिली होती आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून सध्या उद्रेक सुरू आहे. लाईन इथे पाहावे लागेल. इट्स अ वाईड. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेषरांचा सिग्नल. एका एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं धावसंख्या सध्या पोहोचली आहे ती 20 आकड्यावरती.
मध्यंतरी पहिल्या डावामध्ये शेवटच्या चेंडूत एक षटकार आला, त्या अगोदर 5व्या चेंडूत एक षटकार होता, त्या षटकात 16 धावा होत्या. त्याच कारणास्तव फायटिंग टोटल उभारल्यानंतर या महत्त्वपूर्ण डावामध्ये सध्याच्या घडीला आपण बघत आहोत गोलंदाज सनीने देखील आता षटकारानंतर वाईड नंतर कमबॅक केलेलं आहे. धावसंख्या 20-20, अजूनही 28 ची आवश्यकता मॅच मध्ये. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणला, फोर्स केला समोर, वायडिश लॉंगॉनच्या फिल्डरला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारानं धावसंख्या 24. तदनंतर पुन्हा एकदा पलटवार. विकेट किपर संदीप यांचा प्रयत्न होता माघारी धाडण्याचा, हर्षलला मात्र तो देखील फसलेला आपण बघत आहोत. एकतर्फी किल्ला आतापर्यंत या धावफलकावरती लढवलेला आहे हर्षलला. 10 चेंडूत नॉट आउट 23. 23 धावेची विस्फोटक विध्वंसक खेळी सध्या त्यांना साकारली आहे. स्टेप आउट झाले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप मध्ये वायडेश उभे होते, त्यांचा प्रयत्न तो अपुरा राहिला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, A1 क्वालिटीचा आयसा ट्रेडमार्क हा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्या 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. धावसंख्या 30. 11 चेंडूत 29 धावेची बेधडक बेशकिमती पारी सध्या साकारत असताना सलामीवीर हर्षलला या मॅच मध्ये आपण बघत आहोत, ज्याचा इम्पॅक्ट या मॅच मध्ये आपण बघत आहोत. पॉवर पॅकर आहे, पॉवर हिटर आहे, ज्याची सुरुवात दमदार झाली आहे जय बजरंग असोळे क्रिकेट संघाकरता. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष गोविंदजी भोईर यांच्या वतीनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आले, संपूर्ण स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आले, त्यांचं देखील खोऱ्यात आपण वेलकम. धावसंख्या 30. षटकं 2 संपली, 12 चेंडू, अजूनही विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. पहिल्या 2 षटकात सामना पूर्णपणे खुला केला आहे तो हर्षलच्या एकतर्फी फलंदाजीनं. कुणाल येतात गोलंदाजीसाठी. विथ द बॅट हवी तशी इनिंग त्याला पहिल्या डावात साकारता आली नव्हती, मात्र फलंदाजीमध्ये आलेलं अपयश धुवून काढण्याची नामी संधी आता त्याला गोलंदाजीमध्ये निर्माण झाली आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर बिग फाईट, बिग बॅटल, द्वंद्व युद्ध असेल. क्लॅश ऑफ टायटन्स, आदर्श 11 धानिवली विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते, आटली कडा घेऊन बॉल शॉट थर्डमॅनच्या दिशेने मार्गस होते. स्वतः यष्टीरक्षक संदीप त्या ठिकाणी बॅकअप करता पोहोचलेले आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचली आहे ते सध्याच्या स्थितीला 31-31 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 11 चेंडूत विजयासाठी या सामन्यात आता 17 धावेची आवश्यकता. 11 बॉल 17 धावा आहे समीकरण. मागच्या षटकात सनीच्या विरोधात 17 धावा येताना आपण पाहिल्या. अर्जुनच्या विरोधात पहिल्या षटकात 13 आल्या होत्या P1 मध्ये. तर या षटकात कुणाल ज्याच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. गुड बॉलिंग, टप्पा पडला ऑफ तुमच्या बाहेर. चेंडू हलकासा हरकत करत असताना निघून गेला. पाठीमागे यष्टीरक्षक संदीप यांच्या हातात. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅचमध्ये वाढवावी लागेल जर दबाव तंत्राचा वापर करायचा असेल. बरडपाडा 11 बरडपाडाला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसलेला आपण बघत आहोत. एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूवरती. अधिकची गती
फिंगर मोड केले होते, बोटं विखुरली होती कुणाल भोईरनं आणि सध्या लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू त्यानं टाकलाय वेल सेट बॅटर हर्षलच्या विरोधात. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, व्हॉट अ कमबॅक. बॉलवरती चांगलं कंट्रोल, प्रॉपर पिचिंग, तदनंतर बॉलला मिळणारा बाउन्स आणि तदनंतर बॉल करत असलेली हरकत, या सगळ्या गोष्टींचा अंदाज अजूनही बांधता आला नाही हर्षल सारख्या वेल सेटर बॅटरला. सामना आता थोडासा दूर झालाय, 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूत विजयासाठी 17 धावेची आवश्यकता आहे जय बजरंग असोले क्रिकेट संघाला. स्टील 2 to go. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, कन्झर्वेटिव्ह 4 in a row. लागोपाठचा लगातारचा सलगचा हा चौथा निर्धाव चेंडू आपण बघत आहोत गोलंदाज कुणाल भोईरच्या माध्यमातून. अगोदरच आपण उल्लेख केला होता बॅटिंगमध्ये हवं तसं योगदान झालं नाही, मात्र ते धुवून काढण्याची नामी संधी गोलंदाजा कुणालला निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं आतापर्यंत त्यानं केलेलं आहे. हर्षल सारखा विस्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज ज्याच्याकडे नॅचरल अग्रेशन आहे, त्याच्या विरोधात महत्वाच्या सामन्यात लागोपाठचे 4 निर्धाव चेंडू, 7-17. आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय, फायनलच्या स्कोर लेगला चेस आहे, आउटफील्ड फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत बाकप येईल 3 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावेसोबत धावसंख्या 3 षटकांची 11.33 धावगतीनं, तर T4 आतापर्यंत 34 धावा. अंतिम षटकात हा सामना आता जाऊन पोहोचलाय. 6 बॉल आवश्यकता 14 धावेची. कुणाल भोईरची जितकी प्रशंसा करावी तितकी या मॅच मध्ये कमी आहे, कारण निर्णायक तिसऱ्या षटकात डावाला कलाटणी देणारं काम त्यानं केलंय, मोहीम त्यानं फतेह केली आहे. मात्र विजय कोण संपादित करेल महत्वपूर्ण सामन्यात हे देखील पाहण्याजोगं असेल. जी टीम मॉडेल इन्व्हाइट केली आहे, रिक्वेस्ट आहे बरडपाडा 11 बरडपाडाला फासले केला, कारण यानंतर अजूनही 5 मॅचेस आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायच्यात. सो वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. अंतिम षटकात सध्या सामना जाऊन पोहोचला. महत्वाच्या सामन्यात सध्याच्या घडीला पाहिलं तर दबदबा आहे सध्याच्या घडीला गोलंदाज कुणाल भोईरच्या स्पेल नंतर. या मॅच मध्ये सद्यस्थितीला तरी पाड जड झालंय. हा सामना 50-50 डोलायमान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग असोले आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा, अशी चुरशीची लढत सध्या मैदानावरती रंगते. ड्रिंक्स बेकरला रिक्वेस्ट आहे इमिडिएटली आपण मैदानाच्या बाहेर या, जास्त वेळ घेऊ नका. लक्ष सुद्धा आयोजन समितीची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. फासली आपण बाहेर. ड्रिंक्स बेकर अर्जुन आहेत, आय थिंक येस इट इज अर्जुन. फासली आपण. तीन षटकात 34 बनवलं गेल्या. 6 चेंडू 14ची आवश्यकता. 12-18चा सामना आता या मॅच मध्ये 7-14 वरती येऊन ठेपला. सहा 14 अंतिम षटकात गोलंदाजीसाठी शंकरला आपण बघत आहोत. जर्सी नंबर 19 डाकुरे आताचे मध्यम गती गोलंदाज. समोर सेट बॅटर ज्याच्या बॅटमधून एकतर्फी धावा आतापर्यंत पाहिल्यात तो हर्षल. 6 चेंडू 14. महत्वपूर्ण सामना दोनही टीमच्या दृष्टिकोनातून. स्ट्रायकर एंडला हर्षल. पहिला बॉल ऑन साइडला, फटका फसला. मिस्लामिंग झेलची संधी, क्षेत्ररक्षक जज करताय डीप मध्ये. कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान झालाय आणि महत्वाच्या सामन्यात हर्षलला दिले गेलेलं हे जीवदान. डगआउट मध्ये थोडीशी शांतता राखा. जय बजरंग असोले मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. कीप क्वाइट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 36-36. 5 चेंडू आता विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. पहिला बॉल सोपा जेड सोडलाय. सेट बॅटर हर्षलचा पायचा, त्याचा मोबदला कशा पद्धतीने मैदानामध्ये मोजेल तो संघ बरडपाडा. हा वोल्टेज सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. 5 चेंडू आवश्यकता 12 धावेची. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेषरांचा सिग्नल. इट्स अ डेड बॉल. मृत चेंडू घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा नव्यानं हा बॉल टाकावा लागेल. आय थिंक यष्टी रक्षकामध्ये संवाद झाला. आता जो स्कोरलेगचा फिल्डर होता तो स्वतः यष्टी रक्षकाच्या भूमिकेत येतोय आणि स्वतः यष्टी रक्षक संदीप ऑनसाइडला मिड विकेटला आपल्याला डीपमध्ये बाउंड्री सिंग एरियाज सीमांचं रक्षण करताना पाहायला मिळतील. मात्र वेळ जास्त घेत्या. लक्ष सुद्या
बरडपाडा 11 बरडपाडा. हू विल ओन द मॅच? सामना जिंकेल कोण? प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. 5-12. मॅचचा रिदम मोमेंटम ब्रेक करू नका. सूचना आहे दोन्ही टीमला. शिस्तबद्ध क्रिकेट मैदानामध्ये खेळा. 5 चेंडू 12 धावा. स्ट्रायकर एंडला हर्षल. गोलंदाज तयार शंकर. हा चेंडू बॅटर पॅड मध्ये लॉफ्ट केला. स्टेट बॅट मागच्या बॉलवरती सोडलेला झेल आणि तदनंतर मैदानामध्ये तलपलेली बॅट हर्षलची. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 42. 42 आकड्यावरती. अगदी हवा भरलेल्या फुग्याला बाहेरून टाचणी टोचून त्याची हवी काढावी तशी या सामन्यामध्ये षटकार ठोकून या सामन्याची हवा आता काढली आहे ती फलंदाज हर्षलनं. रणजितजी चोरगे उपस्थित झालेत. कोरोलेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही स्वागत. हा फुल टॉस आणि फुल टॉस वर मॅच फिनिश. एम एस धोनी स्टाईल. एकतर्फी किल्ला या मॅच मध्ये लढवलाय. एक झेल सुटला आणि तदनंतर हा सामनाही सुटला. तो बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाकडून. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जय बजरंग असोले. संघाच्या